तुम्ही 3 तारखेला चंद्रपुरात आक्रोश मोर्चा काढताय. काय नेमका मोर्चा असणार आणि कशा प्रकारे त्याची तयारी चालू आहे? रोशनच्या घरापासून म्हणजे जो शेतकरी आहे आणि जो किडनीग्रस्त आहे, हा मानवी अवयवाचं खरं तर तस्करी झालेली आहे. हा लहान विषय नाही आहे. जेव्हा तो तिथे गेला तेव्हा देशभरातले काही तरुण तिथे होते आणि त्यांच्या किडनी रोपण म्हणजे किडनी काढण्याचा व्यवसाय तिथे चालू आहे. सोलापूरचा एक इंजिनियर त्याच्यात सापडलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे का 1,00,000चे 74 लाख म्हणजे आम्ही महाराष्ट्रात राहतो का कुठं राहतो हे समजत नाही आहे. आणि असे किती लोक असणार त्यासाठी एक संशोधन समिती झाली पाहिजे. सावित्रीबाई फुले म्हणजे ताई फुलेंच्या जन्मदिवशी आम्ही तो मोर्चा काढतो आहे. त्या दिवशी योगायोगानं तिथीनुसार जिजाऊ माचा पण जन्मदिवस आहे सावित्री माच्या सोबतच. त्या दिवशी तो आम्ही मोर्चा काढतो आहे आणि सरकारला सांगतो का असे जे अडचणीत असणारे शेतकरी याच्यासाठी एक कमिटी असली पाहिजे, राज्यात एक समिती असली पाहिजे आणि त्या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम राबवला पाहिजे. म्हणजे त्यांच्यासाठी एखादा कॉल सिस्टीम ठेवता येतं का, त्याचे जे पैसे गेले अवाजवी जे काही लुटल्या गेलं ते 74 लाख वापस दिले पाहिजे त्याच्याकडून. त्यांच्या प्रॉपर्टी सील केल्या पाहिजे. अजूनही कुठली कारवाई नाही. मुख्यमंत्र्याच्या विदर्भात त्यांच्या लागून 100 किलोमीटरच्या अंतरावर जर असं होत असेल तर मग इथं जे भय आहे ते संपत का नाही, ह्या सगळ्या घटना थांबत का नाही आहे. आणि त्याचा जबाब विचारण्यासाठी आम्ही 3 तारखेला मोठं आंदोलन लॉंग मार्च आक्रोश मोर्चा आम्ही काढतो आहे. जोपर्यंत त्याच्यात निर्णय व्यवस्थित होत नाही, पैसे परत भेटत नाही, तोपर्यंत त्या मोर्चाची धाग आम्ही जिवंत ठेवू.